Yes, very good morning, friends. In last few days, we have completed modern approach, which categorizes accounts between assets, liabilities, capital, expenses, and income. And now we are looking into accounting equation. Accounting equation is equal to, or accounting equation is assets is equal to liabilities plus capital. We all know what are assets, liabilities, and capital. We have to just follow the equation. If asset is increased, you have to add in assets. If liability is increased, add in liabilities. If capital is increased, add in capital. Or the other way around. If asset is decreased, you have to reduce from asset. Okay. So this is the equation. Illustration 3. I think problem number 3 was your homework. Problem number 3 was your homework. Yes, please. Have you completed it? Yes. Let's check your homework. आज आपण अकाउंटिंग इक्वेशन पण कंप्लीट करणार आहे. ओके, सो बेसिक्स विल बी so that basics will be complete. बेसिक्स मध्ये आपण जे पण सोडलो होतो मॉडर्न अप्रोच अँड अकाउंटिंग इक्वेशन हे आता कव्हर झालेलं आहे. ओके, येस, व्हेरी क्विकली बघायचं. अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. कॅश दॅट मीन्स ॲसेट इज इन्क्रीज अँड कॅपिटल इज इन्क्रीज. सोल्युशन चेक करायचं सगळ्यांनी, ज्यांनी केलेलं नाहीये. आय विल रिक्वेस्ट यू टू प्लीज नोट डाऊन इट प्रॉपरली अँड क्विकली. शक्यतो होमवर्क करायला पाहिजे होतं. येस, मला सगळ्यांनी सांगायचं होमवर्क किती जणांनी केलेलं आहे. हाऊ मेनी ऑफ यू हॅव completed the homework? You can say yes or raise your hand. Very good. Very good. Fantastic. Many of the students have completed the homework. Very good. फर्स्ट मध्ये काय प्रॉब्लेम नसणार. ओके, कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर मला स्पेसिफिकली विचारा. Purchased motor car on credit from Honda company. Okay, we have purchased a motor car. See, we have purchased a motor car. That means asset has increased by 30,000. Add 30,000. प्रेझेंटेशन बोर्डासारखंच करा. ओके, पुणे बोर्डाच्या बुक मध्ये जसं आहे. ओके, प्रेझेंटेशन तसंच करा. आणि ऑन क्रेडिट परचेस केलेलं आहे. पेमेंट केलो का? नो. पेएबल टू होंडा अँड कंपनी और होंडा कंपनी. पेएबल टू होंडा कंपनी मीन्स दिस इज लायबिलिटी. सो increase your liability by 30,000. Yes. Have you understood second? Have you understood second? Very good. Third, purchased goods from Karan worth rupees 10,000 on credit. We have purchased the goods, so stock has increased. Add 10,000 in assets, and on credit means we have 10,000 payable to Karan. So this payable to Karan is creditor. He is creditor now. It will be included in liability. So 10,000 will be added in liabilities. I hope you are getting me. Okay. तेवढं टफ नाहीये. जर एकदमच तुम्हाला टफ वाटत असेल तर मे बी बेसिक्स मध्ये तुमचं क्लॅरिटी थोडंसं कमी आहे. ओके, म्हणूनच मी हे कधी घेतो जेव्हा ॲसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटलचं मीनिंग एक्झॅक्टली माहित असतं मग. ओके, modern approach and accounting equation will be much easier when you know what are assets, liabilities, capital. Okay, next, goods destroyed by
फायर. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉय झाले, स्टॉक कमी झालेले आहे. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, स्टॉक कमी झालं 1000. लेस 1000 फ्रॉम ॲसेट्स. अँड लॉस झालेलं आहे. जसं तुम्ही एक्सपेन्सेस काय करता कॅपिटल मधून लेस करता, इन्कम ऍड करता. आता हे तर लॉस आहे रिलेटेड टू एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस अँड लॉसेस काय करायला पाहिजे लेस. जसे एक्सपेन्स लेस करता लॉस झालं पण झालं तरी कॅपिटल मधून काय करायचंय लेस करायचंय. ओके. हॅव यू अंडरस्टूड? 4 तर नवीन होतं. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर लॉसचं केस आलेलं आहे. कळालं का हो हे? स्टॉक कमी झालं, गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर म्हणजे आग लागल्यानंतर गुड्स आहेत का आपल्याकडे आता? नो. स्टॉक इज रिड्यूस सो लेस फ्रॉम ॲसेट. अँड लॉस झालेलं आहे. जसं प्रॉफिट झालं की कॅपिटलला देतो आपण प्रोप्रायटरला. लॉस झाल्यावर त्यांच्याकडून रिकव्हर करायचं लेस. ओके. नेक्स्ट 5th वन. Depreciation on motor car for 1 year is 1000. Depreciation on motor car for 1 year is 1000. Depreciate means to decrease the value of asset. हे तर फार क्लिअर आहे ना हो. Depreciate means to decrease the value of asset. ॲसेटचं व्हॅल्यू कमी करणार तुम्ही डेप्रिसिएशन म्हणजे लेस 1000. आणि हे लॉस आहे. ऍक्च्युअली लॉस आहे, बट आपण मॉडर्न अप्रोच मध्ये काय म्हणतो? एक्सपेन्सेस म्हणतो. ओके. एक्सपेन्सेस अँड लॉसेस एक्सपेन्सेस मध्ये कव्हर होतात मॉडर्न अप्रोच मध्ये. किंवा तुम्ही लॉस ही म्हणू शकता डेप्रिसिएशनला. मग लॉस आहे म्हणल्यानंतर काय करायचं? कॅपिटल मधून लेस. हे पण नवीन आयटम आहे, कळालं का? शॉर्टकट काय हो? एक्सपेन्सेस अँड लॉसेसला लेस करायचं कॅपिटल मधून अँड इन्कम अँड गेन्सला ऍड करायचं कॅपिटल मध्ये. या इक्वेशन मध्ये तुम्ही ते जर लक्षात ठेवलात, इट विल बी मच इझियर फॉर यू. नेक्स्ट, गुड्स सोल्ड फॉर कॅश. गुड्स सेल केलो, स्टॉक कमी झालं, लेस 5000 फ्रॉम ॲसेट. स्टॉक कमी झालं बट कॅश मिळालं ना. सोल्ड फॉर कॅश आहे, कॅश मिळालं, परत ॲसेट वाढवायचं, कॅश वाढलंय म्हणून प्लस 5000. डू यू फाइंड इट इझी ऑर डिफिकल्ट? प्लीज टेल मी. डू यू फाइंड दिस इझी ऑर डिफिकल्ट? इझी ना? 5 मार्क्सला येतंय हा. हे इक्वेशन आलंय का बघा. 1,20,000 28,000 इज इक्वल टू 40,000 प्लस 88,000. कालच सांगितलेलं आहे गौतम मी ते. ओके. आता बेसिक्स मध्ये सगळं येतंय म्हटल्यानंतर हे पण येणारच टेस्टला. ओके. तुमच्या पेपरला पण येणार आहे, मेन पेपरला कॉलेजच्या. हे पण येतं अकाउंटिंग इक्वेशन आणि मॉडर्न अप्रोच पण चार्ट पण विचारतात. मी फार क्लिअरली सांगितलेलं आहे ते. ओके. येस. आणि तुमची एक्झाम होतील ना आता. टाइम टेबल वगैरे येईल आता. ओके. दिस इज व्हॉट आय फील. मला एक्झॅक्टली माहित नाहीये, बट एक्झाम व्हायला पाहिजे आता तुमचे पण. सेमिस्टर एक्झाम जरी झालेली तरी मेन एक्झाम डायरेक्टली इयर एंड एक्झाम तरी घ्यायला पाहिजे ना. येस. इलस्ट्रेशन 4 केलात का हो? इलस्ट्रेशन 4. ओके, ग्रेट. आणि मी गॅरंटी देतो, ज्यांनी रेग्युलर क्लास केलेत, व्यवस्थित स्टडी केलेत, टेस्ट पण देत आहेत,
ऑलरेडी जे टेस्ट झाले ते सगळे दिलेले आहेत. तुम्ही फार पुढे आहे बाकी 11thच्या स्टुडंट्स पेक्षा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. एवढं कव्हरेज कुठंच झालेलं नसतं आणि या क्वालिटीचं तर मी गॅरंटी देतो तुम्हाला नाहीच. फक्त तुम्ही याचं बेनिफिट घ्या असं मला वाटतंय. ओके. तुम्ही जेवढं लाईटली घेता ना, तेवढं प्रॉब्लेम येतंय. आपण फार लाईटली घेतो 11thला. बट फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू 11thचं अकाउंटच सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. जर 12thला स्कोरिंग करायचं असेल तर. अदरवाईज 12thला तेवढं स्कोरिंग होत नाही बिकॉज क्लॅरिटी नसते बेसिक्समध्ये. ते इश्यू आहे. येस. इलस्ट्रेशन 4. फर्स्ट वन. नीमा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. हे तर आता माहिती आहे तुम्हाला कॅश इन्क्रीज होणार आणि कॅपिटल इन्क्रीज. येस आणि काही आयटम्स किंवा काही ट्रान्झॅक्शन नवीन येऊ शकतात हां. नॉर्मली तसं होत नाही. मी सगळं कव्हर करतो. बट काही ट्रान्झॅक्शन्स नवीन येऊ शकतात. मग सर शिकवले नाही असं पेपर देताना म्हणण्यापेक्षा ट्राय करायचंय आपल्याला. ओके. प्लीज रिमेंबर दॅट. कधीही तुम्ही जर एखादं न्यू ट्रान्झॅक्शन आलं, न्यू आयटम आलं कुठं, ट्राय करायचं बेस्ड ऑन युअर नॉलेज. जे आपण क्लासमध्ये घेतलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्या बेसिसवर तुम्ही नॉलेज यूज करून काहीतरी करायचंय तिथं. तिथं ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही आन्सर करणं इम्पोर्टंट असतंय. ओके. नंतर पेपर झाल्यानंतर येऊन मला सांगा, "सर तुम्ही हे शिकवलं नाहीत" म्हणून. मला काही प्रॉब्लेम नाही. बट तसं होणारच नाही. आतापर्यंत झालेलं नाहीये, तसं होणारच नाही. बट काही जणांना सवय असते. सर आउट ऑफ सिलेबस पेपर होतं. एक ट्रान्झॅक्शनमुळे ते 180 मार्क्सचं पेपर 100 मार्क्सच्या पेपरला नाव ठेवतात. अहो 70-75 मार्क्सचा पेपर तर एक्झॅक्टली सेम होतं. त्याचं काय? ओके. डिपॉझिटेड कॅश इंटू बँक ऑफ इंडिया ₹2000. आपण काय केलं? कॅश डिपॉझिट केलं बँक ऑफ इंडिया अकाउंटमध्ये. मग कॅश तर जाणार, ॲसेट कमी झालं. बट बँक बॅलन्स इन्क्रीज होणार, ते पण ॲसेट आहे. ॲड 2000 परत. अहो कळतंय का? ते टाईमपास नाहीये. लेस 2000 ॲड 2000. लॉजिक आहे लॉजिक. आपण आय थिंक बघितलं होतं सिमिलर ट्रान्झॅक्शन. थर्ड, ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट बाय नीमा 7000. ॲडिशनल कॅपिटल आणलेत त्यांनी. का आणलेत? कारण कॅपिटल थोडंसं कमी पडत असेल. मग ॲडिशनल कॅपिटल आणले परत एकदा. कॅश इन्क्रीज होणार, ॲसेट इन्क्रीज ॲड करायचं ॲसेटमध्ये अँड कॅपिटल इन्क्रीज होणार बाय 7000. ओके. जस्ट लाइक स्टार्टेड बिझनेस. आता इथे ॲडिशनल कॅपिटल आहे. स्टार्टेड बिझनेस म्हणत नाही आपण. ओके. येस. नेक्स्ट पर्चेस्ड गुड्स फ्रॉम वर्मा वर्थ ₹10,000. आता गुड्स पर्चेस केलं, स्टॉक वाढलं. नेम दिलेलं आहे पार्टीचं. फॉर कॅश वगैरे काय म्हणलंय का? नो. ऑन क्रेडिट आहे. दॅट मीन्स पेएबल टू वर्मा. दॅट मीन्स ही इज क्रेडिटर. दॅट मीन्स लायबिलिटी इज इन्क्रीज्ड बाय 10,000 बिकॉज पेएबल आहे. हॅव यू अंडरस्टूड? आय होप तुम्हाला कळालेलं आहे. फिफ्थ, सोल्ड गुड्स टू कर्मा ₹7,000. गुड्स सेल केलेत सॉरी कर्मा यांना. स्टॉक कमी झालं लेस 7,000. बट रिसिवेबल्स वाढले बघा. नाव दिलेलं आहे कर्मा. फॉर कॅश वगैरे काय दिलंय का? नाही. दॅट मीन्स ऑन क्रेडिट सेल आहे. इट इज रिसिवेबल फ्रॉम कर्मा. दॅट मीन्स ही इज डेटर. मग डेटर इन्क्रीज झाला म्हणजे काय? असेट इन्क्रीज झालं. हॅव अंडरस्टूड? येस. हे तर रेग्युलर ट्रान्झॅक्शन आहेत. 6th अँड 7th रेग्युलर आहेत. पेड कॅरेज. कॅरेज पे केलो कॅश कमी होणार अँड कॅपिटल मधून लेस ॲज एक्सपेन्स. रिसिव्ड इंटरेस्ट कॅश मिळालेलं आहे. ॲड 200 इन ॲसेट अँड इन्कम असल्यामुळे ॲड इन कॅपिटल.
हे इक्वेशन आलंय का हो? ज्यांनी पण होमवर्क केले तरी चेक करा. कुठं चुकलेलं असेल तर करेक्शन करा. काय विचारायचं असेल तर विचारू शकता प्लीज. ऑल क्लिअर? ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी सांगायचंय. स्क्रोल करा म्हणतात. वर करू का स्क्रोल? हे घ्या. ऍडिशनल कॅपिटलचं जर्नल एंट्री. जे कॅपिटलचं येणार तेच ऍडिशनल कॅपिटलचं जर्नल एंट्री आहे. कोण विचारलेत मला माहित नाही. ते नाव वर गेलं. हे बघा, ऍडिशनल कॅपिटलचं एंट्री काय येणार हो? कॅश बिझनेस मध्ये येणार. कॅश. ते कोणाचं कॅपिटल? निमाने आणलंय का? निमाज कॅपिटल अकाउंट. टू निमाज कॅपिटल अकाउंट. बिकॉज आता हे मॉडर्न अप्रोचने बघा, मॉडर्न अप्रोचने एंट्री कसं करायचं बघा. ऍडिशनल कॅपिटल आणलंय. कॅश इन्क्रीज होत आहे, असेट इन्क्रीज. डेबिट बॅलन्स असतं कॅशला और ऍसेटला. इन्क्रीज करण्यासाठी डेबिट, कॅश अकाउंटला डेबिट. कॅपिटल इन्क्रीज झालंय कारण त्यांनी कॅपिटल आणलेलं आहे. कॅपिटलला क्रेडिट बॅलन्स असतंय. इन्क्रीज करण्यासाठी क्रेडिट टू निवास कॅपिटल. एंट्री हेच राहणार आहे. दिगंबर कळालं का? व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. हे पण झालंय म्हणतात. मला तुम्ही हे सांगायचंय. मॉडर्न अप्रोचचे चार्ट कळाला का तुम्हाला? मॉडर्न अप्रोचचं चार्ट इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन फिक्स येणार आहे. मॉडर्न अप्रोच चार्ट हे क्वेश्चन येणारच आहे. क्वेश्चन ओके तुमच्या पेपरमध्ये. अँड देन अकाउंटिंग इक्वेशन. आता आपण जे घेतलं ना तसंच एक सिमिलर क्वेश्चन येत आहे. ऍड लेस करायचं तुम्ही. तसंच फॉर्मॅट घ्यायचं. सेम फॉर्मॅट घ्यायचं. ट्रान्झॅक्शन लिहायचं, ऍड लेस काय ते बघायचं. असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. ओके. सो बेसिक्स मध्ये मी हे 2 पॉइंट्स घेतलेले नव्हते. आता मी कव्हर केलेले आहेत. आता हे ट्राय करायचं. तुम्ही थिंकिंगच मॉडर्न अप्रोच प्रमाणे करा आता. मला काय म्हणायचंय, थिंकिंगच तुम्ही मॉडर्न अप्रोच मध्ये करायचं. मॉडर्न अप्रोच प्रमाणे. जसं ऍसेट आहे का लायबिलिटी आहे और कॅपिटल आहे, एक्सपेन्स आहे का इन्कम आहे. मग त्याला कुठलं बॅलन्स असतंय? इन्क्रीज झालंय का डिक्रीज झालंय? चेक करायचं. इन्क्रीज असेल तर जे बॅलन्स असतं तेच त्याला द्या. सपोज ऍसेट आहे. ऍसेटला डेबिट बॅलन्स असतं. इन्क्रीज करण्यासाठी डेबिटच करा. लायबिलिटी आहे. क्रेडिट बॅलन्स असतं. इन्क्रीज करायचं, क्रेडिटच करा. आणि डिक्रीज करायचं असेल तर उलट करायचं. सपोज डेबिट बॅलन्स असेल त्याला तर क्रेडिट करा. फार इझी आहे. ते चार्ट इम्पॉर्टंट आहे. आपण मी लिहून दिलेलं बॅलन्सेसचं. ओके. तुम्हाला ते थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी फार इझी होईल. बॅलन्स कॅरीड डाउन इज विच अकाउंट? बॅलन्स कॅरीड डाउन असं अकाउंट नसतंय कुणाल. तुम्हाला एकतर ज्यांनी विचारले ते क्वेश्चन रॉंग आहे. किंवा जर तुम्ही विचारत असेल तर मी तुम्हाला सांगतोय की बॅलन्स मग तुम्ही कॅश इन हँड म्हणताय. कॅश हे रिअल अकाउंट आहे ना. ट्रॅडिशनल मध्ये रिअल अकाउंट आहे आणि मॉडर्न मध्ये ऍसेट आहे कॅश. कॅश सगळ्यांना माहित आहे ना. कुणाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आय होप एव्हरीवन नोज कॅश इज रिअल अकाउंट अँड इन मॉडर्न अप्रोच इट इज असेट. आता मी नॉर्मली काय करणार मी मॉडर्न अप्रोच सांगणार आता इथून. थोडं इझी होत आहे मॉडर्न अप्रोच. ओके. थोडं इझी होत आहे, थोडंसं फास्ट पण होत आहे.
हे बघा ऐका ना कुणाल, बॅलन्स ब्रॉट डाउन अँड बॅलन्स कॅरीड डाउनला म्हणू नका तुम्ही. कॅश इज ॲसेट, बॅलन्स ब्रॉट डाउन ॲसेट नाहीये. बॅलन्स ब्रॉट डाउन ॲसेट असं म्हणू नका तुम्ही कुठं. कोण शिकवले तसं विचारतील तुम्हाला. तसं बोलायचं नाही. मी तेच क्लिअरली तुम्हाला सांगतोय. कॅश हे ॲसेट आहे. बॅलन्स ब्रॉट डाउन ॲसेट असं मी कधीच म्हणलेलं नाहीये. तुम्हीही म्हणू नका. रॉंग आहे ते. आर यू गेटिंग मी? मला काय म्हणायचं कळालं का? कारण बॅलन्स ब्रॉट डाउन सगळ्या अकाउंटला असतंय. कॅश अकाउंटला नाही. सॅलरी अकाउंटला पण असू शकतंय. आफ्टर जानेवारी, फेबमध्ये बॅलन्स ब्रॉट डाउन होतंय. कॅरीड डाउन घेतोय, ब्रॉट डाउन घेतोय. कॅशच असतंय असं कुठं आहे? ओके. सगळ्या लेजर अकाउंटला कॅरी डाउन, ब्रॉट डाउन असणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंटला, सॅलरी अकाउंटला, बिल्डिंग अकाउंटला, कॅश अकाउंटला, बँक अकाउंटला, सगळ्या अकाउंटला असणार आहे कॅरी डाउन, ब्रॉट डाउन. ओके. कॅरी डाउन आणि ब्रॉट डाउन वरून तुम्ही बॅलन्स असं हे सांगू शकत नाही. कुठं क्लासिफाय करणार आहे. बॅलन्स तुम्ही सांगू शकता. कॅशबुकमध्ये ओन्ली कॅश आणि कॅशच असणार आहे कॅशबुकमध्ये तर. कारण तुम्हाला बँक कॉलमचं बँक कॉलम एक आहे. बँक पण ॲसेटच आहे. कॅश ॲसेट आहे, बँक पण ॲसेट आहे. येस. कॅश आणि बँक बॅलन्स तुम्ही ॲसेट म्हणत असेल तर इट्स ओके. बट कॅरीड डाउन, ब्रॉट डाउन तुम्ही ॲसेट म्हणत असेल तर दॅट इज रॉंग. ओके. येस. व्हेरी गुड. नेक्स्ट अजून काय विचारायचं आहे का हो तुम्हाला? नो? ओके. बेसिक्समध्ये आपण इथंच थांबणार आहे.